वेळी आपण एक विषय हाताळलेला होता. तो होता म्हणजे सेल्फ डाऊट. आता नाण्याची आपण एक बाजू ही जी बघितलेलीच आहे. आता नाण्याची दुसरी बाजू कुठली आहे, त्याविषयी आज जरा थोडंफार प्रकाशझोत टाकायचा मी प्रयत्न करणार आहे. आता ह्याचं दुसरं टोक, आता जसं मॅडमनी सांगितलं तसं, अहंकार, ही की नाही सेल्फ डाऊट म्हणजे काय, की तुम्हाला मी काहीच नाहीये, हे स्वतःविषयी जे वाटणं आहे की नाही, तो म्हणजे सेल्फ डाऊट झाला. नाण्याची एक बाजू झाली. आणि अहंकार म्हणजे नाण्याची दुसरी बाजू, मीच म्हणजे श्रेष्ठ. हे जे आपलं सतत स्वतःविषयी वाटणं आहे की नाही, याला म्हणायचं अहंकार. त्यामुळे सेल्फ डाऊट आणि अहंकार ह्या अशा 2 बाजू आहेत, ज्या तुम्हाला अगदी उच्च स्तरावर पण नेऊ शकतात आणि अगदी रसातळालाही देखील नेऊ शकतात. कारण मुळात ह्या स्वच्या अगदी एक फिलिंग आहेत, भ्रामक कल्पना म्हणू शकतो आपण. मग ह्या अहंकाराचं जरा खोलात जाऊन आपण विश्लेषण आज करणार आहोत. आता हा अहंकार म्हणजे नेमकं काय? तर अगदी साध्या सोप्या मराठीत सांगू का? मीपणाची अशी भावना, ज्यामध्ये असं वाटत असतं, की मीच श्रेष्ठ आहे. जे काय व्हायला लागलंय ते सगळं माझ्यामुळेच व्हायला लागलंय. ही जेव्हा इनर फीलिंग आपली स्ट्राँगली येत असते ना, तो म्हणजे आहे तुमचा अहंकार. तुमचा आणि माझा सुद्धा. ही एक साधी सरळ-सोपी व्याख्या म्हणता येईल. पण याच अहंकाराचे की नाही 2 टप्पे दिसतात. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते हं. गुटगुटीत अहंकार. आता गुटगुटीत अहंकार म्हणजे काय? तर मी श्रीमंत आहे, मी देखणं आहे किंवा माझ्याकडं एवढी मोठी गाडी आहे, एवढा मोठा बंगला आहे आणि म्हणजे इतरांच्या काही नाही, मी खूप श्रेष्ठ आहे. हे जे आहे की नाही, हा आहे गुटगुटीत अहंकार. म्हणजे हा सहज इझिली दिसून येतो. म्हणजे 4 लोकांच्यात गुटगुटीत माणूस कसं लगेच आपल्या नजरेत भरतं की नाही, तसं हा जो अहंकार आहे, तो सहजपणे आपल्या नजरेमध्ये येत असतो. आणि म्हणून मी ह्याला नाव दिलेलं आहे गुटगुटीत अहंकार. आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो लुकडा, सूक्ष्म अहंकार. म्हणजे काय? हा खरं म्हणजे खरं तर खूप धोकादायक आणि सहज ओळखू न येणारा असा हा अहंकार आहे. म्हणजे कसा? मी खूप नम्र आहे. आला की नाही इथं मी. मी खूप आध्यात्मिक आहे. सगळे किती भौतिक आहेत. मी खरं खूप देवाधर्म करते. त्यामुळे इथं पण बघा मीला अंडरलाईन झालं. त्याच्यानंतर मला माहिती आहे, की माझ्यामध्ये अहंकार आहे. म्हणजे ही अहंकाराची सगळ्यात हुशारीची चाल म्हणता येईल. म्हणजे मी खूप श्रेष्ठ आहे आणि मला सगळं माहिती आहे आणि माझ्यातला अहंकार आहे हे मला माहिती आहे, हे लोकांना जाणवून देणं. म्हणजे हा एक अहंकाराची सूक्ष्म अहंकाराचा प्रकार म्हणता येईल. किंवा दुसऱ्याचं दुःख बघून, "बिचारा रे, कसं झालं ना याच्या बाबतीत." म्हणजे ही सहानुभूती फक्त नाही हां. म्हणजे मी वरच्या पातळीवर आहे आणि तो खालच्या पातळीवर आहे. अशी जी तुलना आहे की नाही, याला म्हणता येईल तो सूक्ष्म अहंकार. म्हणजे हा सहसा पटकन दिसून येणार नाही. पण एखाद्याच्या शब्दामागं, एखाद्याच्या कृतीमागं हा लपून बसलेला सूक्ष्म अहंकार म्हणता येईल. त्यामुळं अहंकार म्हणजे स्वतःला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवायचं आणि उर्वरित सगळं जे जग आहे की नाही, ते त्याच्या परिघावरती आहे. याला म्हणायचं अहंकार म्हणजे आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला लागलाय, असं पण म्हणू शकतो. बरं आता हा अहंकार येतो कसा बरं? तर हा अहंकार हा जन्मत असतो का नंतर शिकवला जातो? हा खरं म्हणजे एक संशोधनाचा विषय आहे. मग ह्याच्यामध्ये जो एक पहिला त्याचं मूळ कुठं बघता येईल? तर एक आध्यात्मिक म्हणा किंवा मानसिकदृष्ट्या बघायला गेलं तर अहम म्हणजे मी ही एक आदिम शक्ती आहे. ज्या क्षणी बाळाला ह्याची जाणीव होते, की बाबा जन्मल्यानंतर, की मी ह्या जगापासून वेगळा आहे, त्या क्षणी या अहंकाराचं बीज रोवलं जातं. पण खरं सांगू, म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा स्वतःसाठी हे तितकंच गरजेचं देखील आहे. पण हेच बीज जेव्हा नियंत्रणाबाहेर जातं की नाही, तेव्हा याचा विषवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, जो या अहंकाराला खतपाणी घालत असतो, तो म्हणजे सामाजिक घटक. म्हणजे प्रशंसा किंवा तुलना. म्हणजे एखादा लहान मुलं आहे हं, त्यानं छान काम केल्यानंतर आपण त्याला असं म्हणतो, "अरे वाह! तू तर सगळ्यात हुशार आहेस. तू ह्या सगळ्यांच्या पेक्षा खूप उजवा आहेस." त्याच वेळी त्या लहान मुलाच्या मनामध्ये काय येतं, "मी काहीतरी वेगळं आहे. ह्या सगळ्यांच्या पेक्षा माझ्यात काहीतरी वेगळं आहे." म्हणजे हे तिथं बीज रोवलं गेलं की नाही किंवा एखादा अपमान झालेला असतो बघा लहानपणी किंवा एखादी अशी घटना घडलेली असते, की जिथं तुमच्या मनाला लागलेलं असतं आणि त्यावेळी तुमचं मन असं ठाव घेतं, "नाही, मी यांना दाखवूनच देतो. म्हणजे मी ह्या सगळ्यांना पुरून होईल." म्हणजे इथं काय झालं, पुन्हा तुम्ही तुमच्या मीला अंडरलाईन केलेलं आहे. हा जेव्हा
आक्रमक अहंकार निर्माण होतो ना, तो कदाचित ढालीसारखं देखील काम करू शकतो. पण त्याला किती मोठं होऊ द्यायचं हे देखील तुमच्या हातात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असुरक्षितता. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जेव्हा असता, पण तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नसतो. पण तरी देखील आपण एक खोटा आव आणतो स्वतःच्या भोवती, की मला सगळं येतं. कारण ही असुरक्षिततेची भावना दाबण्यासाठी हा एक अहंकाराचा प्रकार आहे, ज्याला सामाजिक घटक खतपाणी घालत असतात. आता या अहंकाराची काही लक्षणं देखील आहेत. जशी प्रत्येक आजाराची देखील लक्षणं असतात ना, तशी ही अहंकाराची लक्षणं जर तुमच्यात माझ्यात जर आपल्याला दिसत असतील, तर वेळीच इथं कुठं ना कुठं आवर घालणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगते. क्षमा मागण्याची भीती वाटत असेल तर, म्हणजे तुम्ही चूक केलाय. तुम्हाला कळतंय की आपण चूक केलेली आहे. तरी आपल्याला जेव्हा सॉरी म्हणायचं धाडस होत नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकाराला कुरवाळत असता. किंवा नेहमी मीच बरोबर आहे. माझं कधीच चुकत नाही आणि प्रत्येक वादात शेवटचं वाक्य हे माझंच असलं पाहिजे. मी जसं म्हणतो तसंच सगळं झालं पाहिजे. असा जेव्हा तुमचा हट्ट असतो की नाही, त्यावेळी देखील तुमचा अहंकार वाढीस लागत असतो. किंवा टीका सहन न होणं. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट चुकीची केली आहे आणि त्याच्याबद्दल लोकांच्याकडून तुमच्यावर टीका होत असेल, तर ती तुम्हाला जर सहन होत नसेल, तर लगेच तुम्ही अगदी म्हणजे डिफेन्सिव्ह मोडमध्ये जात असाल, तरी देखील तुमचा अहंकार थोडाफार वाढीस लागू शकतो. आणि नेहमी सतत ना स्वतःच्याच गोष्टी सांगत बसणं, म्हणजे समोरच्याचं ऐकूनच न घेता, की मी कसा चांगला आहे, जे काय व्हायला लागले ते सगळं माझ्यामुळेच होतंय. किंवा आपलीच हिस्ट्री सतत लोकांना ऐकवत राहणं, हे जे आहे की नाही, हे थोडंफार अहंकाराला कुरवाळल्यासारखं आहे. म्हणजे भूत आणि दुसरं एक असं भूतकाळात आपण एखादं म्हटलो ना, "मी सांगितलं होतं की नाही, असं करू नकोस. बघ, तू पडलास की नाही आता ह्या संकटामध्ये." म्हणजे चुकून तुम्ही एखादी गोष्ट बोललाय आणि ती झालीये खरी. तर त्यालाच इतकं कुरवाळत बसायचं, की "बघ मी सांगितलं होतं की नाही, असं करू नकोस. झालं की नाही बघ आता असं." हे जे आहे की नाही म्हणजे मीला जितक्या वेळा तुम्ही अंडरलाईन करता, तितक्या वेळा तुम्ही तुमच्या अहंकाराला मोठं करत असता. बरं. आता ही अहंकाराची लक्षणं आपल्याला कळाली. पण या अहंकारातनं बाहेर कसं पडायचं, हे पण तितकंच गरजेचं आहे की नाही? मग ह्यासाठी हा अहंकार सोडायचं म्हणजे काय स्वतःचं अस्तित्वच नष्ट करायचं? नो, हे काही पॉसिबलच नाहीये. मग त्या मीला, आपल्यातला जो मी आहे ना, त्याला योग्य न्याय कसा द्यायचा, त्याला आकार कसा द्यायचा आणि त्याला जगाशी कसं कनेक्ट करायचं, हे शिकणं म्हणजे ह्या अहंकारावरती विजय मिळवण्यासारखं आहे. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला पाहिजे, तर अवेअरनेस, स्वतःमधला अवेअरनेस, जाणीव, जागृती, निरीक्षण ह्या गोष्टी वाढवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, की माझा अपमान झालाय किंवा मला खूप राग यायला लागलाय, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. नेमकं कशाला दुखावलं गेलेलं आहे? म्हणजे माझ्या प्रतिमेला? का स्वतःला? ह्या प्रश्नाचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं की नाही, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की हे जे काही झालेलं आहे, ते फक्त एक फीलिंग आहे. हं. म्हणजे मी स्वतः असं नाहीये. त्यामुळे हे जेव्हा तुमच्या मनावर ठसतं की नाही, तेव्हा तुम्ही म्हणजे खूप कोणतं श्रेष्ठ आहात, ह्या जाणीवेतनं तुम्ही थोडंफार बाहेर येता. म्हणजे कर्तृपण सोडणं म्हणजे आहे की नाही, एखादं काम चांगलं झालं असेल, तर त्याचं सगळ्याचं श्रेय फक्त स्वतःकडे खेचून घेणं. हे जे आहे की नाही, हे सोडण्याची जी वृत्ती आहे, खूप अवघड आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता की नाही, तर हळू-हळू यातून खरंच तुम्ही बाहेर पडू शकता. अवघड आहे, पण इतकंही म्हणजे अनईझी असंही नाहीये. सततच्या प्रॅक्टिसनं तुम्ही नक्कीच म्हणजे मी सोडून आपण या शब्दाचा प्रयोग करू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, अहंकाराचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर कृतज्ञता. कृतज्ञता हा अशी गोष्ट आहे, जी व्यक्त करायला शब्द मनात वाटत असतं, पण इथून ते ओठावर येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कारण एखाद्याला नावं ठेवायचं बाहेर पडल्या ना? अडकल्या? काय मलाच वाटायला लागलंय? अडकले. ओके. होते. येस. पहिल्यांदा त्यांचं आता काय काय होतंय बघू. सुमित सर बाहेरच पडल्या म्हणायचं काय इंटरनेट हे झालं? दिसायला तर लागल्यात अडकल्याचं.
अडकलंय ते त्याच्यात. ओके. मग त्यांनी बोलत असले तर त्यांना कळत नाही ना? नाही नाही, इंटरनेट वीक आहे ताई. ओके. चल, बाहेर काय पडलंय. अडचण नाही. आत पण आल्यानंतर कृतज्ञता ना एक सगळ्यात मेन महत्वाचा टॉपिक एवढा भारी हाताळलाय त्याने की आपल्याला ना हीच गोष्ट आता एवढे मुद्दे सांगितले की नाही, खरंच एखाद्याला स्वारी म्हणताना आल्या जॉईन झाल्या. कारण एखाद्याला स्वारी म्हणायचं एवढं सोपं नाहीये. पोरं एवढी एवढीशी असतात बघा, त्यांना सुद्धा म्हणायला सांगा त्याला स्वारी म्हणून लवकर तयारच होत नाही, ते लवकर तयार होत नाही. पूर्वी बघा आपण नमस्कार करायचो, ती एक ना ती गोष्ट खूप भारी होती की आता पण करतोय तो विषय नाहीये. पण आता छोटी छोटी पोरं पाय नमस्कार करत त्यांना म्हटलं तरी त्याला पण तयार होत नाही. किती अहमपणा असा खटासून भरलेला असतो. कंटिन्यू प्रिया मॅडम. पोस्ट करावं लागेल 1च मिनिट. हा ओके मॅम. ते जरा कॉल आला त्यामुळे थोडं डिस्कनेक्ट झालं, सॉरी. येस येस ओके. आता आपण ज्या मुद्द्यापर्यंत आलेलो होतो तो म्हणजे कृतज्ञता. आता ही कृतज्ञता माझ्या अंगी बाणवण्यासाठी सगळ्यात मोठा जो रोल माझ्या आयुष्यात निभावलेला आहे तो म्हणजे ह्या 87 फॅमिलीने. कारण मी पण एक स्वतः खूप इगोइस्टिक माणूस होते. म्हणजे असं वाटायचं बाबा काहीतरी मी वेगळं आहे. मी कुठं खूप मोठा तीर मारलाय. भले आरोग्याची जरी वाट लागलेली असली तरी पण मी खूप काहीतरी विशेष आहे हा माझ्याविषयी स्वतःचा ग्रह होता. पण या फॅमिलीमध्ये आल्यानंतर माणूस किती डाउन टू अर्थ असू शकतो हे इथले जे कोचेस म्हणा, इथले सेशन्स म्हणा, इथले टॉपिक्स म्हणा, हे ऐकून जो माझ्यात काही बदल झाला, म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही 4 चांगल्या गोष्टी ऍड झाल्या असतील, त्याला कुठं ना कुठं ही 87 फॅमिली म्हणा, खूप खूप कारणीभूत ठरलेली आहे. आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे खरंच खूप गरजेचं आहे. कारण व्यायाम करणं म्हणा किंवा हे योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना काही होत नाही, हे माझं ठाम मत होतं. पण घरात बसून सुद्धा आपण सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. म्हणजे जे योगा प्राणायामचे वर्ग म्हणा किंवा आपले हे सेशन्स म्हणा, ह्याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो, हे मला ह्या फॅमिलीने दाखवून दिलं. आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे कदाचित मी माझ्यातला अहंकार दाबण्यासाठी ही कृतज्ञता व्यक्त करत आहे. त्यामुळं रोज झोपण्यापूर्वी 5 गोष्टी अशा लिहा, की ज्यासाठी तुम्ही खरंच कृतज्ञ आहात. म्हणजे मला जे काही हे मिळालेलं आहे, ते नशिबानं किंवा दैव इतरांची मदत घेऊन मिळालं आहे. म्हणजे मी फक्त होल अँड सोल आहे असं नाही. सगळ्यांच्या मदतीनं, सगळ्यांच्या साथीनं हे यश मिळालेलं आहे. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता ना, तेव्हा तुम्ही स्वतःतल्या मीला उंच न करता तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट होता. आणि अगदीच कृतज्ञ व्हायचं असेल की नाही, जरा बाहेर जाऊन स्वच्छ हवा बघा, बाहेरचा निसर्ग बघा, आईचं प्रेम बघा किंवा अचानक एखाद्यानं केलेली मदत बघा. तेव्हा अशा केंद्रस्थानी मी नसून जेव्हा विश्व येतं ना, तेव्हा खरंच कृतज्ञतेची भावना तुमच्या मनामध्ये अगदी छान रीतीने जोपासली जाते. आणि दुसरं, सेवा आणि नम्रता म्हणजे काय? जिथं काम हे सेवाभावानं केलं जातं, तिथं अहंकार अजिबात टिकू शकत नाही. म्हणजे बघा, एखादं छोटंसं काम जरी असलं, तरी ते कोणालाच न कळता तुम्ही करता ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ढोल पिटूनच करायला पाहिजे. म्हणजे मी हे केलं, मी ते केलं, हे सगळ्यांना जगजाहीरच करून करायला पाहिजे असं नाही. कधी-कधी न सांगता म्हणजे कुणाला कळूही न देता तुम्ही एखाद्या गोष्टी करायला लागता ना, तेव्हा तुमची श्रेय घेण्याची भूक कमी व्हायला लागते. त्यामुळे एखाद्या दिवशी ठरवा, की मी फक्त ऐकणार आहे. स्वतःबद्दल एकही शब्द बोलणार नाही आणि समोरच्याचं ऐकून घेणार आहे. त्याच्या गोष्टीमध्ये रस घेणार आहे. तेव्हा सुरुवातीला तुम्हाला कठीण जाईल. पण तुमची ही श्रेयवाद घेण्याची भूक कमी व्हायला लागली, की तुम्हाला लोकांचे प्रश्न देखील समजू लागतात. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे विनोद बुद्धी जागृत करणं. म्हणजे कधी-कधी ना आपल्याच चुकावरती कधी-कधी हसा. म्हणजे "अरे, काय केलं हे?" म्हणजे जी कधी चूक झालेली आहे, त्याला फार गंभीर स्वरूप न देता, त्याच चुकीवरती जेव्हा तुम्ही हसून ती गोष्ट बाजूला सारता, तेव्हा त्या प्रसंगाची गंभीरता कमी होते. त्यामुळं अहंकाराला जेव्हा दाबायचं असेल, तेव्हा तुमच्याकडून एखादी चुकीची गोष्ट घडली असेल, तर त्याची स्वतः त्याची चेष्टा करा. "अरे, आज बघ मी कसा पडलो" किंवा "आज बघ मी असं हे केलं." हे चुकीचं होतं ना. हे जेव्हा स्वतः तुम्ही एक्सेप्ट करता, तेव्हा तुमच्यामधला अहंकार कमी होण्यासाठी मदत होते.
आणि सगळ्यात अस्तित्वाची भव्यता अनुभवा. जेव्हा तुम्ही ना स्वतःला मोठं समजण्याऐवजी हे विश्व काय आहे किंवा हे बघायचं असेल, कधी बाहेर रात्रीचं जाऊन आकाशातलं तारे बघा, एखादा विशाल पर्वत, डोंगर बघा, ही झाडं-झुडपं बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की हा निसर्ग किती अफाट आहे, किती मोठा आहे आणि यातला तुम्ही एक छोटासा भाग आहात. म्हणून जेव्हा तुम्ही विश्वाच्या केंद्रस्थानी नसता, विश्व केंद्रस्थानी असतं आणि हे पसरलेलं जे जग आहे, हे किती मोठं आहे आणि त्याचा एक तुम्ही छोटासा पण खूप महत्वाचा भाग आहात, याची जाणीव तुम्हाला होते ना, तेव्हा तुमचा अहंकार गळून पडण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळं शेवटचा सारांश काय सांगता येईल, की अहंकार हा सावलीसारखा असतो. जेवढं तुम्ही त्याच्याकडे पाहून घाबरता किंवा त्याच्यापासनं लपायचा प्रयत्न करता, तितका तो मोठा होतो. पण जेव्हा तुम्ही प्रकाशाकडं म्हणजे ज्ञान म्हणा, कृतज्ञता म्हणा किंवा प्रेम म्हणा, यासारख्या भावनांच्याकडे बघायला लागता, तेव्हा ही जी अहंकाराची सावली आहे ना, ती आपोआप लहान होत जाते आणि मागे पडते. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा, तुमचं मूल्य हे तुमच्या अहंकारानं ठरत नाही, तर तुमच्या अस्तित्वानं ठरत असतं, की जे लोकांना किती प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे तुम्ही या विश्वातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहात, हे जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला ठसवता, त्यामुळं विश्व हे किती मोठं आहे आणि त्याचा तुम्ही एक खूप चांगला महत्त्वाचा भाग आहात, हे जेव्हा तुम्हाला कळतं, तेव्हा तुमच्यातला अहंकार खरंच गळून पडण्यासाठी मदत होते. आणि त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय, 4 चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचंय. कारण ज्या लोकांच्या संगतीत तुम्ही राहता की नाही, त्या लोकांच्या सारखं तुम्ही बनत असता. त्यामुळं ज्या आता आपण किती ब्लेस्ड आहोत बघा, ह्या शतायुषी फॅमिलीमधली जी लोकं आहेत, ही ह्यामुळं आपल्यामध्ये इतके चांगले गुण आपसूक यायला लागलेले आहेत. जी मूल्य विसरत चाललेली आहेत, त्या मूल्यांना खतपाणी मिळत आहे. जे गोष्टी आपण खूप विसरून गेलेलो आहोत, ते आपल्याला जे आता छान असं रोज छान-छान डिशेसच्या स्वरूपात आपल्याला सोमवारपासून शनिवारपर्यंत मिळत आहे. ते फक्त आपण आपल्या डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि काय करायचंय, आपल्याला मिळाले की नाही हा खजाना, मग जास्तीत जास्त लोकांना याची कशी मदत होईल, जास्तीत जास्त लोकांना याचा कसा फायदा होईल, यासाठी ही लिंक फक्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं इतकं छोटंसं काम आपल्याला करायचंय आणि या एका चांगल्या गोष्टीचा